ऑन असेल. पहिल्या फेरीचा शेवटचा सामना युवा चषक 2026 आयोजित ही स्पर्धेतील पहिल्या फेरीचा शेवटचा सामना. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज सचिन काले. पहिला चेंडू अगदी वेगावर स्वार होत असताना पहिला चेंडूवर येते धाव 1 घोषणकीच्या माध्यमातून. दोन अंडरम बॉक्स सर्कल क्रिकेट जगतातील दोन नामवंत संघ एकमेकांसमोर येत असताना महायुद्ध रंगत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. युवा चषक 2026 एक चांगला अनुभव राहुल म्हात्रे इन ऍक्शन मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतात. चांगली टीम आहे, चांगला संघ, कित्येक वर्ष अधिराज्य गाजवले या संघाने. चांगला चेंडू परंतु धाव रोखली जाऊ शकत नाहीये. नेहमीच आपण पाहत असतो या मर्यादित षटकांच्या खेळामध्ये 8 खेळाडूंचा समावेश, परंतु या सर्कल मध्ये 10 खेळाडूंचा समावेश आपल्याला पाहायला मिळतोय. नेक्स्ट मॅच साईएट आणि कलंबोली 8 दोन्ही संघ आपण देखील सज्ज राहा. वा काय गोलंदाजी होती, परंतु चेंडू चाललाय डी झोन मध्ये. एक आजू चांगले यष्टीरक्षक आहेत, त्यांच्याकडून थोडीशी चूक होते कारण तितक्याच वेगाने तो चेंडू येतोय. पुढचा चेंडू अगदी चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न सक्सेसफुल पाहायला मिळालाय. चांगली बॅटल इथे मात्र दोन संघांमध्ये पाहायला मिळते. दोन नामवंत संघ एकमेकांसमोर आणि चांगला खेळ दोघांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळतोय. एकापेक्षा एक भारी अशा खेळाडूंचा भरणा दोन्ही संघांमध्ये पाहायला मिळेल. ग्राउंड शॉट अगदी पाहायला मिळाला, धावचीची संधी आणि पहिला विकेटचं पतन, पहिला गडी बाद. कामोटेड संघाला लागलेला हा पहिला दे धक्का. तर विनंती असेल अर्जुनजी म्हात्रे आणि अनिकेत आणि अमीर तिन्ही मान्यवरांना विनंती असेल कृपया करून आपण व्यासपीठावर या. सर्व युवा आहेत आणि हे आपण स्पर्धा देखील युवा चषक आणि आज आमिरचा वाढदिवस आहे. विनय आलाय नवीन फलंदाज. आमिरला देखील वाढदिवसाच्या युवा चषकच्या माध्यमातून लाख लाख शुभेच्छा. चांगलं क्षेत्ररक्षण, उत्तम दर्जाचं, तितक्याच ताकदीचा फटका, परंतु पियुषच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा फलकावर कामोटेट संघाच्या जाऊन पोहोचल्या त्या 5 या आकड्यावर. 1 बाद 5 सद्य परिस्थिती पाहायला मिळते टॉस हारल्यानंतर कामोटेट संघाच्या. गोलंदाजीसाठी राहुल म्हात्रे. पहिले षटक अप्रतिम फेकलं सचिन काले यांनी. 5 धावा खर्च केल्या. युवा चषक 2026 हे घमासान आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली बॅटल दोन संघांमध्ये सध्याच्या घडीला. पहिला चेंडू धावची अगदी चोरट्या स्वरूपात धाव घेतली गेली आहे. व्हाईट +1 2 धावा धावफलकावर ऍड होतील आणि एकूण धावसंख्या धावफलकावर कामोटेट संघाच्या जाऊन पोहोचल्या त्या 7 या आकड्यावर. सुरुवात मात्र थोडीशी खराब पाहायला मिळते.
दुसरं षटक आपल्याला पाहायला मिळतं राहुल याचं पहिला अभ्यंतर चेंडू. आता मात्र अगदी चांगला फटका त्याच ताकदीचं क्षेत्ररक्षण इन्नाच्या माध्यमातून. आता कुठेतरी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगता त्यानंतर लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू. अभ्यंतर धावसंख्येत बर्ना संघाची धावसंख्या 8 या आकड्यावर जोर जाऊन पोहोचली. जोरकस मारलाय आणि हा पहिला चौकार पाहायला मिळालाय. ज्याची प्रतीक्षा लागली होती कामोटे संघाला ती आता संपली आहे. पहिला हा चौकार आल्यानंतर धावसंख्या 4 ने मात्र पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. एकूण धावसंख्या दुहेरी आकड्यामध्ये पदार्पण करत असताना 1 बाद 12. जसा चौकार लागला तशी मात्र शॉर्ट मीटिंग. चला शैली स्मृती संघ आपल्याकडे वेळ कमी आहे. जरूर आपण पाहतोय घड्याळामध्ये आता 12:07 झालेले आहेत आणि अजून आपल्याला या व्यतिरिक्त 3 सामने खेळवायचे आहेत. त्यामुळे थोडंसं सहकार्य करा. आता मात्र बिग विकेट. शॉर्ट मीटिंग कशासाठी घेतली याचं प्रत्युत्तर दिलं गेलंय. सापला रचला आणि सापल्यात सापडलाय. फलंदाज प्रणिल मात्र बाद झालाय. दुसरा धक्का लागलाय. 2 गडी बाद. धावसंख्या धावफलकावर 12. नवीन फलंदाज गौरव मैदानाच्या आतमध्ये एंटर होईल. कामोटे 8 संघाकडून एक चौकार आला होता परंतु त्यानंतर कुठेतरी स्वतःवर आवर घातली गेली नाही आहे. त्यामुळे मात्र मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये बीट होऊन यष्टीचीत झाला आणि त्याला मात्र आता डगआउट मध्ये प्रस्थान करावं लागलंय. दुसरा गडी बाद झाला. प्रणिल 12 वर 2 सध्या परिस्थिती पाहायला मिळते. राहुल याचं कौतुक करावं लागेल. ऑफस्ट्रिकच्या बाहेरचा चेंडू. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. अवांतर धावसंख्येत बर्ना. धावसंख्या 13. अगदी भरपूर प्रमाणात प्रेक्षक सामन्याचा आनंद घेत असताना पाहायला मिळतात. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. धावचीतची संधी. वेगाने मात्र चेंडूवर आला होता परंतु एक धाव मात्र धावफलकावर ऍड होत असताना पाहायला मिळते. 14 धावा धावफलकावर. चार ओव्हरची मॅच. 4 गोलंदाजांचा वापर आपल्याला सामन्यामध्ये करायचा आहे. यानंतरची मॅच ही 3 ओव्हरची असेल. एक सामना जिंकल्यानंतर दुसऱ्या फेरीतील पहिली लढत आपल्याला पाहायला मिळेल. तत्पूर्वी मात्र चांगला चेंडू बीट करून चाललाय. यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना डॉट बॉलची सांगता. चांगली गोलंदाजी अप्रतिम असं स्वतःला सिद्ध केलंय. आता मात्र राहुल म्हात्रे यांनी सन्मान दिलाय. फेकी देखील चांगली होती. षटक संपलंय क्रमांकाचं दुसरं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावर लागल्या त्या 15. चला अर्जुन दादा म्हात्रे, अनिकेत दादा आणि अमीर दादा सर्व युवांना विनंती असेल युवा चषक मध्ये आपण व्यासपीठावर या. आपल्याला आग्रहाचं निमंत्रण दिलं जातंय. त्याने निमंत्रणाला स्वीकारून आपण व्यासपीठावर या. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. युवांचा सन्मान करणारी स्पर्धा युवा चषक युवा सेना आयोजित आपण सध्याच्या घडीला आपण ही स्पर्धा पाहतोय. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाजीच्या मार्कवर प्रज्वल वाघमारे.
तिसऱ्या षटकाला सुरुवात होतीये. पहिल्या 12 मध्ये 15 आल्यात, उर्वरित 12 मध्ये किती येतील हे देखील पाहावं लागेल. लेट कट पाहायला मिळाले आणि चेंडू चाललाय डी झोन मध्ये. एक धाव ने मात्र सुरुवात इथे होत असताना तिसऱ्या षटकाला पाहायला मिळते. धावा धावफलकावर 16. चांगली फेकी आणि फलंदाज धावचीच्या माध्यमातून बाद. तिसरा धक्का. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय ओमी. थोडासा प्रवास मात्र खडतर पाहायला मिळतो या सामन्यामध्ये कामोट 8 संघाचा. कारण ज्या धावा आतापर्यंत धावफलकावर लागणं गरजेच्या होत्या त्या मात्र लागत असताना पाहायला मिळत नाहीये. खेळ करावा लागेल. आता मात्र चेंडू सोडून दिला. इलेक्ट्रिकच्या बाहेरचा अभ्यंतर धावसंख्या आणि धावसंख्या धावफलकावर 17 धावा. आणि चांगला फटका पाहायला मिळतोय. गॅप शोधली गेली आणि आल्या आल्या अगदी मनगटाचा वापर आणि ही 4 धावसंख्या पाहायला मिळाल्या. 21 धावा धावफलकावर 21. तर कुठेतरी टॉप गिअरने इथे फलंदाजी करावी लागेल आणि सुरुवात झाली आहे. ओमीच्या माध्यमातून हा चौका ठोकला गेलाय. चांगला चेंडू अगदी पाहायला मिळाला. अजू होता तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण. परंतु दोन्ही फलंदाजांचं देखील कौतुक करावं लागेल. चला हा एक्स्ट्रा प्लेयर बाहेर जाऊ द्या. पहिला कोणाला शोधतोय तो? चला गणेश दादा आवाज द्या त्याला. चला कारण त्यांच्या जागेवर आपण खेळतोय. त्यांचं हक्काचं व्यासपीठ आहे ते. ग्राउंड शॉट आणि पंचांचा निर्णय अंतिम असेल. दोन्ही पंच सल्ला मसलत करतील. अंपायर आपला काय डिसिजन असेल तो कळवा आणि तो आम्ही फायनल असेल अशी चौकार असेल. 4 धावा. चला दोन्ही टीम. शैलेश स्मृती चला लगेच फिल्डिंग लावा. ऑफिशियल पंच देखील आहेत आपल्याला. त्यांचं देखील कार्य चांगलं आणि चांगली साथ. शेवटचा चेंडू. सव्वीस झाल्यात. या षटकामध्ये चांगल्या धावा आल्यात. शेवटचा चेंडू. किती धावा येतील या तिसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवर देखील पाहावं लागेल. ग्राउंड शॉट आणि ते चुकीला माफी नाही. कॉन्सन्ट्रेशन किती महत्वाचा असतो. मागच्या चेंडूवर चौकार आल्यानंतर कुठेतरी तालमेळ हल्ला गेला आणि त्यानंतर बेसिक हल्ल्यानंतर हा अजून एक चौकार. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि धावा धावफलकावर 10च्या सरासरीने 30 धावा. म्हणजे आता कुठेतरी कामोटे संघाची गाडी रुलावर आली आहे. दादा त्या बांबूला हात लावू नका. आपण लाईट खाली आहात. शॉक लागला तर त्याच बांबूने आपल्याला फटके पडतील याची आपण नोंद घ्या. चला टॉस साठी या दोन्ही टीम. कलंबोली 8 आणि साई 8. नेक्स्ट मॅच आपण टॉस करणार आहोत.
शेवटचं षटक कोणाच्या हातामध्ये दिलं जाईल यासाठी मात्र मीटिंग आणि ती मीटिंग संपलेली आहे. पहिल्या 3 षटकांमध्ये तब्बल 30 धावा. मागचं षटक काहीसं मागडं पाहायला मिळालं, कारण शेवटच्या 2 चेंडूवरती 2 चौकार आले. तिथून कुठेतरी थोडासा आत्मविश्वास ढासळलाय शैलेश स्मृती संघाचा. आणि चौथ्या षटकासाठी गोलंदाज अक्षय. चला शैलेश स्मृती संघ प्लीज. लगेच फिल्डिंग सजवून घ्या. यानंतर 3 ओव्हरची मॅच असेल, याची आपण जरूर नोंद करून घ्या. चला शेवटचं षटक पाहायला मिळेल. 30 धावा धावफलकावर. व्हाईट बॉल, अतिरिक्त धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 31, 31 धावा. तर 1 धाव आपल्याला धावफलकावर ऍड होत असताना पाहायला मिळेल. 32 धावा धावफलकावर. शेवटच्या षटकामध्ये किती धावा येतील आणि टार्गेट किती सेट होईल हे देखील पाहण्यासाठी प्रेक्षकांच्या नजरा मात्र लागल्या गेल्यात. 1 धाव धावफलकावर. एकूण धावसंख्या धावफलकावर 33 धावा, 33. चला क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल होत असताना देखील पाहायला मिळतोय. 33 धावा झाल्यात आणि लगेच टॉस आपण या षटकानंतर करणार आहोत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली, परंतु सुरक्षित पोहोचला गेलाय. 1 धाव धावफलकावर ऍड होत असताना 34 धावसंख्येचं धावफलक. कुठेतरी या महत्वाच्या षटकामध्ये एखादा दुसरा मोठा फटका आला तर मात्र थोडासा आत्मविश्वास कामोठे संघाचा जरूर वाढेल. शेवटचे 3 चेंडू शिल्लक असतील. 3 मध्ये किती धावा येतील हे देखील पाहावं लागेल. आतापर्यंत 34 धावफलकावर धावा लागल्यात. फटक्याला व्हॅल्यू नाही आहे आणि फलंदाज बाद. अतिघाई संकटात नाही. विकेटचा पतन. अजून एक दे धक्का कामोठे संघाला. ओमी बाद. चला आर्यन आलाय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. चांगली गोलंदाजी गोलंदाज अक्षयच्या माध्यमातून साकारली जाते. संघाला गरज आहे आणि तो धावून आलाय. पुन्हा एकदा धावचीची संधी फेकी चुकीची पाहायला मिळाली. 1 धाव रोखू शकत नाहीये. 35 धावसंख्या धावफलकावर. 35 झाल्यात. 5 चेंडूचा खेळ संपला आणि टार्गेट सेट करणारा हा चेंडू. जर एखादा चौकार आला तर मात्र मजा येईल. 35 झाल्यात. किती धावा येतील या शेवटच्या चेंडूवर. वन चेक आपल्याला पाहायला मिळाला. आणि इथे फक्त 35 वर गाडी अडकली गेली आहे आणि येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये लक्ष असेल 36 धावेंचं. पुढच्या दुसऱ्या सत्रासाठी पुन्हा एकदा आम्ही मायक्रोफोनवर नवी मुंबईतील एक नामवंत समालोचक म्हणून आमचे आधारस्तंभ नितेशजी भोईर यांना विनंती करतोय की पुढचं आपण समालोचन करायचं आहे. चला टॉस साठी या दोन्ही टीम कॅप्टन. चला टॉस आम्ही करतोय. आमचे युवा आदेश. 2 कॅप्टन्स आपल्याला पाहायला मिळणार आहेत. सो विल हॅव टॉस बिटवीन 2 टीम्स फॉर द नेक्स्ट मॅच. विनर अशा 2 संघांमध्ये सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे.
एका बाजूला टीम साई आणि कॅमेरामॅन टॉस साठी फोकस करा. तीन षटकांचा सामना राहील नेक्स्ट मॅच. टॉस साई या टीमकडे राहिलाय. थँक्यू विजय. आणि पहिल्या इनिंगचा खेळ झाला. पहिल्या इनिंगमध्ये एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली 34 आणि 35 धावांचं एक माफक टार्गेट इथे सेट झाले. 35 टू विन. चला अज्जू थोडी घाई करा. गौरव आणि अज्जू असे सलामीचे पहिले दोन फलंदाज. नवी मुंबईच्या अंडरम बॉल क्रिकेट विश्वामधील एक नामचीन आणि सुप्रसिद्ध वन ऑफ द फायनेस्ट ओपनिंग पेअर आपल्याला पाहायला मिळते. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन. समोर तितक्याच ताकदीचा संघ आहे टीम कामोठे. अंडरम क्रिकेटमध्ये याही टीमचा एक वेगळा दबदबा वर्चस्व आपल्याला पाहायला मिळाले. त्यामुळे या मॅचमध्ये एक चांगली फाईट होईल. सामना अंतिमच्या टप्प्यापर्यंत जाईल अशी रसिक प्रेक्षकांना अपेक्षा असताना आमचे ललित भाई मॅचला एन्जॉय करतायत. राहुल, गौरव वर्सेस राहुल. फर्स्ट बॉल ट्रॅप केलाय. जस्ट अ क्विक सिंगल. एकच मिळणार आहे. शार्प सबकॉन्शियस माइंड ठेवावं लागेल कारण इथे टॅपला फार व्हॅल्यू नाहीये. टॅपला मिळणार आहे एकच जाव. चला राहुल, आर्यन, वेल नाही आपल्याकडे, प्लीज थोडी घाई करा. कट केला बॉल. संधी आहे. विकेटचं पतन. बिग फिश. नाहक बली. अज्जू बॅक टू द डगआउट. पीयूष आलेत. राईट हँडेड बॅटर रिप्लेस विथ अ लेफ्ट हँडेड बॅटर. नाव दोन्ही फलंदाज डावखुऱ्या हाताचे. वाईट +1. धावा मिळतील 2. टोटल स्कोर 3 while chasing down 35. Four on the onside, 4 on the offside. विकेट कीपर विकेट पासून थोडे दूर आहेत. इथे थोडी घाई झाली होती. बॉल ग्रिपिंग थोडं फसलं. ललित भाई या ना वरती. म्हणून मगाशी म्हणत होतो धूळ जाते नाकामध्ये, त्रास होतो. यूज मास्क. चांगला स्ट्रोक. कमिटमेंट होती परंतु हा फटका त्याही पलीकडे. क्रिकेटचं टेक्निक आणि क्रिकेटचं टॅक्टिक. वन ऑफ द फाइनेस्ट बॅटर. नेम इज गौरव. 4 न टोटल स्कोर 8-8. जबरदस्त दबाव प्रस्थापित झालाय.
अंडर प्रेशर बॉलिंग, अंडर प्रेशर फिल्डिंग. समोर ताकदीचा संघ आहे, ताकदवान प्रस्थापित संघ शैलेश स्मृती, मोठी स्टार कास्ट आहे. गौरव, पियुष, बॅटिंग लाईन भरपूर स्ट्रॉंग आहे शैलेश स्मृतीमध्ये. इनाना आता मात्र या मागच्या 2 सीझन मध्ये चांगला खेळ केलाय, त्यामुळे त्याची एक फिक्स जागा या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळते. चांगली बांधणी विथ द बॉल, विथ द बॅट, विथ द फील्ड. कट केला बॉल, विकेट कीपर आहेत व्हेरी शार्प. डॉट बॉल, 8 धावा, फक्त 8. 35चं टार्गेट आहे. ओ स्टे केला बॉल, वाईट बॉल. 9 ऑन बोर्ड. एक डॉट गेला बॉल, त्यानंतर एकदम अंकित झाली आहे. नऊ धावा. पुढे गेले, स्टेप आउट झाले, क्लिक केले, चूक होईल. 4 मिळतील का, तर नाही, एकच मिळाली आहे. 10 दशकात 10. चला लगेच नवीन गोलंदाज या. राहुलने षटक फेकलं, 10 धावा खर्च केल्या. सो इट वॉज संमिश्र बॉलिंग. ऋषी राइट हँडेड बॉलर अगेन्स्ट लेफ्ट हँडेड बॅटर गौरव. युवा चषक 2026 झोन 1 युवा चौकार, जबरदस्त अफलातून. 14 35 काढायचे, त्यामुळे अजून 21 काढणं गरजेचं आहे. नाव द इक्वेशन इज, किती काढायचे आहेत? टोटल स्कोर 14 झालेले आहेत. 21 35चं टार्गेट आहे. किती 36 ने 35चं टार्गेट आहे का? White ball, score 15. चांगला स्ट्रोक, फिल्ड तितक्याच ताकदीची पाहायला मिळाली. येईल हा अजून एक फक्त 1 धावेचा फटका. दबाव पूर्णपणे दोन्ही टीमकडे असणार आहे, त्यामुळे मॅच समसमान आहे, मॅच 50-50 आहे, मॅच बॅलन्स आहे. चांगलं कोऑर्डिनेशन, चांगलं कम्युनिकेशन, चांगला संवाद 2 टीम्स मध्ये. सो इकडे खेळ मात्र चांगलं चाललंय. स्टँडर्ड बॅटिंग, स्टँडर्ड बॉलिंग and standard fielding as well. Another wicket down, run out. Nahak Bali, फलंदाज आयुष, पीयूष बाद.
ऋषी व्हेरी गुड बॉलिंग अँड व्हेरी गुड कमबॅक ॲज वेल. चांगला प्रयत्न झालाय. स्टे केला बॉलला. जस्ट सॉफ्ट हँडेड ग्लान्स करत असताना मिळाली एक धाव. प्रज्वल न्यू बॅटर इन ॲट नंबर 4. फलंदाज जू रनआउट झाले. बॅटर पियुष रनआउट झालेत. त्यामुळे आता कॉलिंग चांगलं करावं लागेल. मॅच क्लोज जाईल यात शंका नाहीये, कारण दोन्ही बाजूनं समसमान फाईट देत असताना एका बाजूला टीम कामोठे विरोधात टीम नेरुल शैलेश स्मृती. ग्रामीणचे 2 दादा संघ. एका बाजूला पनवेल पंचक्रोशीमधील सर्वोत्कृष्ट नामांकित बहुचर्चित कामोठी टीम आणि एका बाजूला नेरुल नवी मुंबई नगरीमधील सर्वोत्कृष्ट सुप्रसिद्ध टीम शैलेश स्मृती, ज्या टीमचा एक वेगळं डॉमिनन्स राहिलंय. टोटल स्कोर 17 झाले. धावा. 17 अराउंड द विकेट. ऑफ ब्रेक केला. फिल्डर आहेत. मिळेल हा बेधुंद चौकार. प्रज्वल द फायर पॉवर बॅट्समन. पहिला स्किलफुल लेट खेळलेत. ग्रेट गेला बॉल. थेट गेला सीमारेषा पलीकडे. आलेला हा चौकार. मॅच थोडी सोपी झाली आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ कॅल्क्युलेशन्स. 21 टॅप केलाय. मिळेल एकच. धावसंख्या 22. अजूनही 14 काढायचे आहेत. पहिल्या षटकामध्ये 10 राहुलनं षटक फेकलं. दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 12. टोटल स्कोर ऋषीनं 12 धावा खर्च केल्या. सो 10 + 12 22. न्यू बॉलर. प्रणील. पहिलाच बॉल. पंच तटस्थ. इट्स अ डॉट बॉल. प्रणील अजून एक चांगली बॉलिंग, परंतु इथे ऍक्शन वर खरं तर रिॲक्शन केलं ते पंचांनी. अँड इट्स डिक्लेअर्ड ॲज अ साइड आर्म नो बॉल. पंचांचं लक्ष असणार आहे बॉलिंग ऍक्शन वर. डेविएशन, अँगल, डायरेक्शन. दिस इज क्विक. दिस इज क्लेवर. प्रणील. गुड बॉलिंग. गुड बॉलिंग. Still 23 on the board. इथे एक मिळाली आहे आणि हा चांगला पवित्र होता, कारण लेग ब्रेक लेग टर्न करणाऱ्या गोलंदाजाला
समोर डावखुरी आता जर फलंदाज झाला की मग तो बॉल समोर पडणार. आता तुम्हाला ऑफ ड्राईव्ह, स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर कट, स्क्वेअर ड्राईव्ह फटके आपल्याला पाहायला मिळतील गौरवकडनं. गौरव इज व्हेरी हँडी प्लेअर, त्याच्यामुळे त्याला पुढ्यात जर का हिटिंग झोन मध्ये चेंडू पडले तर तो चौकार अगदी सहज लिहिल्या ठोकेल, यात शंका नाहीये. अँड फायटर बॅटर गौरव, लेग ब्रेक, पंचांचा इशारा काय येईल आपण पाहूया. व्हाईट बॉल +1 धावा मिळतील 2. गुड कॉल बिटवीन 2 अंपायर्स. 9-10 असं इक्वेशन आहे. नरेंद्र माटेकर आणि आमचे सिद्धेश राठोड हे 2 पंच ऑफिशियली संपूर्ण स्पर्धेला सांभाळत असताना. दिस इज क्विक, magnificent comeback. It's all about the art and a skill. जबरदस्त, अफलातून, अद्भुत. गुडलँड स्पॉट वरनं बॉलला हलका डिव्हिट केला. डावखुऱ्या त्याचा फलंदाज, त्याच्यासाठी मात्र आतमध्ये येणारा बॉल मागून विकेट दाखवल्याने डावी यष्टी उखडली गेली. फलंदाज बाद झालेत. मोठी रिस्क गोलंदाजाने घेतली होती, परंतु टप्पा, लाईन, लेंथ, अचूक डायरेक्शन सर्व काही गोष्टी अफलातून राहिल्या. राहुल म्हात्रे, अनदर सन ऑफ अ सॉइल. याच मातीत जन्मले, याच मातीत मोठे झाले आणि याच क्रिकेटनं ज्याला एक वेगळी ओळख दिली. राहुल फ्रॉम नेरुल. सेन्सिबल बॅटिंग, अप्रतिम लाईन अँड लेंथ, डायरेक्शन अँड अँगल, टप्पा, बाउन्स, पेस आणि स्पीड सर्व कंट्रोल आपल्याला पाहायला मिळालंय. अँड कॉन्फिडन्स विथ हाय इंटेन्सिटी, जबरदस्त बॉडी लँग्वेजचं प्रदर्शन, अफलातून बॉलिंग. आता 7 चेंडू 9 धावा, 7 गेंदे 9 रनों की जरूरत. 7 to go, 9 to win. शेवटचा बॉल, मॅचचं सूत्र पलटणार. प्रज्वल, इथे एकच मिळणार आहे. 6-8. चल लगेच फिल्डिंग सजवून घ्या कामोठी टीम. नेक्स्ट मॅच आपण वॉर्मअप करून घ्या दोन्ही टीम आणि लगेच मैदानामध्ये उतरायचं. जशी मॅच संपेल मेक इट फास्ट, लगेच मैदानाचा ताबा घ्या. चला मॅन ऑफ द मॅचचं नामांकन आपण देऊया. पहिल्या मॅच मध्ये टीम साई टीमचा मला वाटतं प्रसाद आहे. प्रसाद आहे का? साई राहुल, वेर इज प्रसाद? तुमच्या टीमचा आलाय का? वेंट बॅक टू होम. गुड नाईट. चला अजून फलंदाज सांगा. अजून कलंबोली बाला, कलंबोली टीमचा बाला. टॅप केलं बॉल, देर इज अ चान्स अँड टेकन. फलंदाज बाद. राहुल. विकेट डाऊन. 5-8. 5-8.
गोलंदाज भावेश, न्यू बॅट्समन हर्षल न्यू बॅटर. कलरफुल बॅट त्यानं घेतली हातामध्ये. 5-8 सामना T30 आहे. 5-7. व्हाईट बॉल. 5-7. नो बॉल आणि 4 पंजा. खराब बॉलिंग. मॅचचं चित्र, मॅचचं सूत्र पलटवणारी गोलंदाजी. 5 मिळाले आता काढायचे आहेत फक्त इन मेन. 5-2. 2च काढायचे आहेत. फक्त 2 काढायचे आहेत. चला मॅन ऑफ द मॅचचं नामांकन कोणाला द्यायचंय? चला दुसरी नेक्स्ट मॅच. टीम तयार राहा, वॉर्म अप करून घ्या. नेक्स्ट मॅच टीम वॉर्म अप करून घ्या. चला दोन्ही टीम नेक्स्ट मॅच. दोन्ही टीम वॉर्म अप करून घ्या. लगेच मैदानाचा ताबा घ्या. 2 हव्यात. इट्स अ नो बॉल. आर्म ऍक्शन. चला अजूनही एकच चेंडू झालाय. भावेश. And a match win. Congratulations शैलेश स्मृती. And next match लगेच आपण मैदानाचा ताबा घ्या. दोन्ही टीम